हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक एस.बी. भुतडा बंग. 12वी राज्यशास्त्राचा बदललेला अभ्यासक्रम आणि त्यानुसार असणारे प्रकरण 1 1991 नंतरचे जग याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. 1991 नंतरचे जग यामध्ये शीतयुद्धोत्तर कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थेत झालेले बदल आणि त्या बदलांचा समकालीन राजकीय व्यवस्थेशी असणारा सहसंबंध या दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे. हा अभ्यासक्रम देत असताना 6 प्रकरणाच्या आधारावर या अभ्यासक्रमाला स्पष्ट करण्यात आलेले आहे किंवा अभ्यास व्हायचे आहे. त्यातील पहिले प्रकरण म्हणजे 1991 नंतरचे जग, की ज्यामध्ये शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर नवीन राष्ट्रांचा झालेला उदय, अमेरिकेची निर्माण झालेली एकध्रुवीयता आणि जगाची बहुध्रुवीयतेकडे झालेली वाटचाल यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. प्रकरण 2 आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये, की ज्यात जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया की ज्याने जगाच्या पाठीवर सामाजिक, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी सर्व क्षेत्रावर आपला प्रभाव निर्माण केलेला होता. त्याला राजकीय क्षेत्र अपवाद नव्हते, तर त्याचा असणारा प्रभाव कसा होता आणि त्यातून निर्माण झालेल्या नवीन संकल्पना आणि समस्या कोणत्या याचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करावायचा आहे. प्रकरण 3 आहे समान 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये मानवतावादी प्रश्न. 10 डिसेंबर 1948ला संयुक्त राष्ट्रसंघाने युनोने जागतिक स्वरूपावर मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर केला, तरी देखील जगाच्या पाठीवर गरिबी, पर्यावरण आणि शाश्वतता, त्याचबरोबर भारतासारख्या राज्यामध्ये महिलांसंदर्भात असणारा लिंगभाव या समस्या आढळून येतात. या समस्या आणि त्यातून निर्माण झालेल्या महिला सक्षमीकरणासारख्या संकल्पना यांचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करावायचा आहे. प्रकरण 4 आहे समकालीन भारत, त्यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. जात, धर्म, संप्रदाय, भाषा अशा अनेक विविधतेत असणाऱ्या भारतात लोकशाहीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ऐक्य आणि त्याची जाणीव जागृती करून देणे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेसमोर निर्माण झालेले दहशतवादासारखे जे आव्हान आहेत त्याविषयीचा अभ्यास या प्रकरणात केला जाईल. प्रकरण 5 आहे समकालीन भारत, की ज्यामध्ये लोकप्रशासन व्यवस्थेमध्ये जे झालेले बदल आहेत त्या बदलानुसार भारतातील नागरी आणि ग्रामीण स्थानिक प्रशासन व्यवस्थेत झालेल्या बदलांचा, सुशासन म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवीन व्यवस्थांचा या प्रकरणात अभ्यास केला जाईल. प्रकरण 6 आहे भारत आणि जग, की ज्यामध्ये शीतयुद्धाचा कालखंड असो किंवा शीतयुद्धोत्तर कालखंड असो किंवा आजचा कालखंड, या सर्वच कालखंडामध्ये भारताने स्वतःचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण, ज्याचे जनक आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेल्या ज्या परराष्ट्र धोरणाच्या विचारसरणी आहेत, अनाक्रमण, हस्तक्षेप, शांतता, सहकार्य, परस्पर सहकार्य अशा प्रागतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे असणारे परराष्ट्र धोरण आणि त्याचबरोबर अलिप्तता विचारसरणीचा केलेला स्वीकार, या सर्वांच्या दृष्टिकोनातून भारताचे जगाच्या महासत्तांशी आणि शेजारील राज्यांशी असणारे संबंध कसे होते आणि कसे आहे याचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करावयाचा आहे. हा अभ्यास करत असताना 2 आणखी बाजू आपल्याला लक्षात येतात, त्या म्हणजे जगाचा नकाशा आणि आशिया खंडाचा नकाशा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे नकाशावर आधारित असणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना आपल्या या नवीन सिलेबसमध्ये, नवीन अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेली आहे. तर त्यानुसार असणाऱ्या प्रकरण 1 1991 नंतरचे जग याविषयीची आज आपण 1991 नंतरचे जग याला विशेष महत्त्व असण्याचे कारण असे होते की 1945 दुसऱ्या महायुद्धानंतर 1945मध्ये सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या 2 महासत्ता म्हणून जगाच्या पाठीवर उदयास आल्या. आर्थिक आणि लष्कर क्षेत्राच्या आधारावर असणारे प्राबल्य या दृष्टिकोनातून या 2 महासत्तांची निर्मिती झालेली होती किंवा उदयास आलेल्या होत्या. तर या 2 महासत्ता गटामध्ये असणारे जे प्रत्यक्ष युद्ध न करता जहाल प्रचार, ताणतणाव निर्माण करणे, छुप्या विध्वंसक कारवाया करणे किंवा विचारप्रणाली आधारित संघर्षाचा अवलंब करून या 2 अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्ता गटातील संघर्ष किंवा शत्रुत्व म्हणजे हे शीतयुद्ध होते. या शीतयुद्धामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने सातत्याने जगाच्या पाठीवर
नव्याने उदयास आलेल्या आशिया आणि आफ्रिका खंडातील राज्यांना विचारप्रणालीद्वारे आपल्या राष्ट्रगटाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. त्याचबरोबर स्वतंत्र असणारी जी राज्य होते, मग ते क्युबा असेल, व्हिएतनाम असेल, कोरिया असेल, जर्मनी असेल, यांच्यावर देखील आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. एक उदाहरण स्वरूप आपण पाहू शकतो की क्युबा हे असे एक राज्य होते की ज्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला शीतयुद्धाचा खरा प्रभाव लक्षात आला, की ज्या क्युबाचे अस्तित्व अमेरिकेपासून 90 मैलावर असणारे समुद्रातील एक बेट स्वरूपी असणारे राज्य क्युबा हे राज्य, आणि ज्या क्युबा राज्यामध्ये प्रभाव होता सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी विचारसरणीचा, म्हणजे क्युबा हा सोव्हिएत रशियाच्या मित्र राष्ट्र होता. मग अशा वेळेला सोव्हिएत रशियाने क्युबामध्ये मे 1962ला क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्याचे निश्चितच 2 उद्देश होते. एक, क्षेपणास्त्र निर्मितीसाठी असणारा पुरेसा नैसर्गिक साठा हा क्युबामध्ये उपलब्ध होता, आणि त्याचबरोबर या क्षेपणास्त्राद्वारे 1100 मैलापर्यंत आण्विक हल्ला करता येईल याची निर्मिती केली जाणार होती, की ज्यामधून अमेरिकेवर दडपशाही निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. ज्यावेळेला सोव्हिएत रशियाने ह्या कारवाया सुरू केल्या, अमेरिका याला अनभिज्ञ नव्हता. अमेरिकेने त्वरितच 20 ऑक्टोबर 1962ला क्युबामध्ये आपले नौदल सैन्य पाठवण्यास सुरुवात केली. अमेरिकेने क्युबावर एक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. 3 आठवड्यापेक्षाही जास्त कालखंड क्युबाच्या एक आजूबाजूला या नौदलाची त्यांनी उभारणी केली, की ज्यामधून ते क्युबावर कधीही आक्रमण करू शकले असते. मात्र क्युबावर जर अमेरिकेने आक्रमण केले असते तर क्युबाला मदत केली असती सोव्हिएत रशियाने, आणि निश्चितच 3रे महायुद्ध जे न्यूक्लिअर स्वरूपाचे राहिले असते, त्या न्यूक्लिअर महायुद्धाची निर्मिती झालेली असती. पण यामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज केनेडी आणि सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चोव यांची असणारी भूमिका फार महत्त्वाची ठरली. या दोघांनी हा प्रश्न नंतर वाटाघाटीद्वारे सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि त्याद्वारे एक करार केला, की ज्या करारामध्ये सोव्हिएत रशिया क्युबामध्ये निर्माण केलेले जे क्षेपणास्त्र आहेत, त्या क्षेपणास्त्रांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनोच्या देखरेखीमध्ये काढून घेईल, आणि अमेरिकेकडून हे आश्वासन देण्यात आले की अमेरिका कधीच सोव्हिएत रशियावर आक्रमण करणार नाही. अर्थातच यातून हे लक्षात येतं की दोघांनाही महासत्ता म्हणून वर्चस्व निर्माण करायचे होते. जगाला हे दाखवायचे होते की आम्ही एकमेव महासत्ता आहोत, मात्र प्रत्यक्ष युद्ध नको होते. अशा या परिस्थितीमध्ये सर्वात अधिक हा जो शीतयुद्धाचा कालखंड लक्षात येतो तो जाणवलेला विभाग म्हणजे जर्मनी हे राज्य. त्या जर्मनीमध्ये साधारणतः 1989ला बर्लिनची भिंत पाडण्यात आली आणि शीतयुद्ध संपुष्टात आले. पण एक थोडक्यात आपण पाहू की जर्मनीचा प्रश्न नेमका काय होता, कशा प्रकारे शीतयुद्धाचा प्रभाव होता. जर्मनीमध्ये हा जो जर्मनीचा नकाशा आहे की ज्यामध्ये हा लाल विभाग आपल्याला लक्षात येतो, तो लाल विभाग होता पूर्व जर्मनीचा, ज्यामध्ये सोव्हिएत रशियाचे अधिकार होते. तर पश्चिम जर्मनी म्हणून या क्षेत्रामध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका या मित्र राष्ट्रगटांची सत्ता होती. सोव्हिएत रशियाच्या निगराणीखाली असणाऱ्या या प्रदेशातून 1945 ते 1961 दरम्यान जवळपास 35 लाखापेक्षा जास्त जनतेचे स्थलांतर पश्चिम जर्मनीमध्ये झालेले होते. हे स्थलांतर थांबवणे आणि पूर्व जर्मनीवर पूर्णतः आपले अधिकार निर्माण करणे या दृष्टिकोनातून सोव्हिएत रशियाने 1961मध्ये या दोन्हीला विभाजित करणारी ही बर्लिनची भिंत बांधून टाकली. या बर्लिनच्या भिंतमुळे आता अमेरिकेकडून किंवा अमेरिकन गटाचे कोणीही पूर्व जर्मनीत जाऊ शकत नव्हते आणि पूर्व जर्मनीतून कोणीही पश्चिम जर्मनीमध्ये जाऊ शकत नव्हते. हा प्रश्न साधारणतः 1989 पर्यंत अशाच प्रकारे सुरू राहिला. जगाच्या पाठीवर या एका राज्याचे 2 राज्यात विभागणी झाली, एक म्हणजे पूर्व जर्मनी आणि 2 पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी. या विघटनामुळे एकाच राज्याची जेव्हा 2 राज्य निर्माण झाले तेव्हा दोन्हीही राज्याच्या जी नागरिकांनी शेवटी ही भिंत पाडण्यास सुरुवात केली. 9 नोव्हेंबर 1989मध्ये दोन्हीही राज्याच्या नागरिकांनी मिळून ही भिंतच जमीनदोस्त केली.
ज्यावेळेला ही भिंत जमीनदोस्त झाली, निश्चितच या पूर्ण जर्मनीची काय झाले, एकीकरण झाले आणि दोन जर्मनी ही परत एका जर्मनीमध्ये निर्माण करण्यात आली आणि त्या ठिकाणी जर्मनीमध्ये असणारे मग या दोन महासत्तांचे असणारे वर्चस्व संपुष्टात आले. म्हणजेच 1989ला बर्लिनची भिंत जमीनदोस्त झाली आणि शीतयुद्धाचा सर्वाधिक प्रभाव असणारे जे क्षेत्र होते त्या क्षेत्रातील शीतयुद्ध मात्र काय झाले, स्थिरावले किंवा संपुष्टात आले. दुसरी एक प्रक्रिया शीतयुद्धाच्या समाप्तीला अधिक कारक ठरली ती म्हणजे 1991मध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. 25 डिसेंबर 1991ला मिखाईल गोर्बाचोव्ह यांनी सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून असणारे जे त्यांचे अधिकार होते त्याचा राजीनामा दिला. ह्या राजीनामा देण्याचे अनेक कारणे ठरले. प्रदीर्घ काळ सोव्हिएत रशियाचे नेतृत्व स्वीकारत असताना मिखाईल गोर्बाचोव्हने सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत साम्यवादी विचारसरणीमुळे असणारे जे काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करत असताना एका नवीन लोकशाहीचा विकास करणे, सर्वसामान्य नागरिकांचा विकास घडवून आणणे आणि नागरिकांचे असणारे जे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थैर्य आहे यांना स्थान मिळवून देणे या दृष्टिकोनातून नवीन प्रयत्न सुरू केलेले होते, ज्याला त्यांच्याच पक्षातील काही नेतृत्वांचा विरोध देखील झाला. तरी देखील जनतेने केलेला उठाव, मिखाईल गोर्बाचोव्हचे केलेले प्रयत्न आणि या सर्वांमध्ये या राज्याचे 1991मध्ये विभाजन करण्यात आले आणि या विभाजनामध्ये साधारणतः 15 स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात आली की ज्यामध्ये रशियाने सर्वप्रथम आपले स्वातंत्र्य जाहीर केले. म्हणजेच महासत्ता म्हणून असणारे जे सोव्हिएत रशियाचे एक अस्तित्व होते ते जगाच्या पाठीवर त्याचे विभाजन झाले आणि शीतयुद्धामधून एक महासत्ता बाहेर पडली, ती म्हणजे सोव्हिएत रशिया. म्हणजेच पूर्व पश्चिम या दृष्टिकोनातून निर्माण झालेला जो वाद होता तो वाद देखील संपुष्टात आला. पूर्व पश्चिम वाद काय होता की ज्यामध्ये शीतयुद्ध काळात जगाचे 2 विभागामध्ये विभाजन करण्यात आलेले होते. एक विभाग म्हणजे सोव्हिएत रशिया आणि पूर्व युरोप या राज्यातील असणारे राष्ट्रांचा राष्ट्रगट म्हणजे जगाची पूर्व विभाग, तर पश्चिम विभाग म्हणजे काय की ज्यामध्ये अमेरिका आणि पश्चिम युरोपचे जे राज्य अमेरिकेचे मित्र राष्ट्र होते या राष्ट्रगटाला पश्चिम म्हणून संबोधले जात होते. पूर्व राष्ट्रगटाचे झालेले विभाजन, नवीन राज्यांचा झालेला उदय यामधून पूर्व पश्चिम यांच्यामध्ये असणारा जो वाद होता तो वाद देखील संपुष्टात आला. वाद कसा होता की पश्चिम राष्ट्र अमेरिकन राष्ट्रगट यांनी क्षेपणास्त्रांच्या दृष्टिकोनातून आणि परस्परवर एक प्रभावी राष्ट्रगट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कराराद्वारे राज्यांना एकत्रित केलेले होते. त्यामध्ये मग नाटो करार असेल 4 एप्रिल 1949ला केला गेलेला की ज्यामध्ये 29 देशांचा सहभाग होता. 1954ला सिएटो करार केला, 1955ला सेंटो करार केला आणि त्याद्वारे मित्र राष्ट्रगटांना अधिक सहकार्य करत असताना स्वतःचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएत रशियाने देखील 14 मे 1955ला वारसा करार केला होता की ज्यामध्ये सोव्हिएत संघ, पोलंड, पूर्व जर्मनी, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया अशा राज्यांनी एकत्रित येऊन आपले प्राबल्य निर्माण केलेले होते. मग हे जे 2 महासत्तांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याची ही जी एक युद्ध किंवा वर्चस्व निर्माण करण्यासाठी निर्माण केलेली ही जी व्यवस्था होते, करार होते, त्या करारांचे असणारे महत्त्व देखील या सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे संपुष्टात आले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शीतयुद्ध संपले. तर चला तर आज आपण पाहू की शीतयुद्धाची ही जी झालेली समाप्ती होती त्यामुळे कशा प्रकारे 1991 नंतरच्या जगाचे एक नवीन जग म्हणून अस्तित्व निर्माण झाले आणि त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला या प्रकरणामध्ये साधारणतः 5 प्रमुख घटनांच्या आधारावर 1991 नंतरच्या जगाचा अभ्यास करावयाचा आहे. त्यातील पहिले घटना म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. 2 एकध्रुवीयतेचा उदय. 3 मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप.
4 दहशतवादाची निर्मिती आणि 5 जगाची बहुध्रुवीयता आणि प्रादेशिक वादाकडे झालेली वाटचाल. या दृष्टिकोनातून आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास करावा आहे. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय ही जी घटना होती की ज्या घटनेमध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनाबरोबरच युरोप खंडात अनेक नवीन राज्यांचा उदय झाला की ज्यामध्ये चेकोस्लोव्हियामधून चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य, तर युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन स्लावनिया, सर्बिया, त्याचबरोबर उत्तर मॅसेडोनिया अशा 7 नवीन राज्यांची निर्मिती झाली. तर स्वतः सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर 15 स्वतंत्र राज्याची सोव्हिएत रशियामधून निर्मिती झाली. यांचा या घटनेच्या अंतर्गत आपल्याला आढावा घ्यायचा आहे. दुसरी घटना प्रभावीपणे निर्माण झाली ती म्हणजे एकध्रुवीयतेचा उदय. अर्थातच सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि जगाच्या पाठीवर आर्थिक, लष्कर या दृष्टिकोनातून एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाले. तिसरी घटना निर्माण झाली ती म्हणजे मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप की ज्यामध्ये मानवी हक्काबाबतच्या जागरूकतेत सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक वृद्धी झाली आणि या वृद्धीमुळे मानवतावादी जे दृष्टिकोन होते त्यामध्ये प्रत्येक राज्याचा हस्तक्षेप यामध्ये देखील वाढ झाली. चौथी घटना जी जगामध्ये अधिक प्रभावीपणे निर्माण झालेली होती ती घटना म्हणजे दहशतवाद. दहशतवाद ही एक अशी घटना की जिने जगाच्या पाठीवर एकमेव महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला सुद्धा सोडलेले नव्हते. अमेरिकेमध्ये 11 सप्टेंबर 2001ला वैमानिक हल्ला करण्यात आला. जगाच्या दृष्टिकोनातून सर्वात उंच इमारत असणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर वैमानिक हल्ला करण्यात आला ज्यामध्ये 3000पेक्षाही जास्त नागरिकांचा बळी गेला. त्याचबरोबर भारतामध्ये देखील 26/11ला झालेला मुंबई येथील बॉम्ब हल्ला म्हणजेच या हल्ल्याद्वारे दहशतवादामुळे जग मोठ्या प्रमाणात प्रभावी झालेले होते. त्या घटनेचाही या प्रकरणाअंतर्गत आपण अभ्यास करणार आहोत. आणि 5वी घटना म्हणजे जगाची बहुध्रुवीयतेकडे झालेली वाटचाल. अमेरिकेचे असणारे एकध्रुवीयकरण किंवा एकमेव महासत्ता म्हणून असणारे वर्चस्व प्रदीर्घ काळ टिकून राहू शकले नाही. कारण आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये चीन, भारत या राज्यांचे इंडो पॅसिफिक राज्यांचे असणारे जे महत्त्व होते ते महत्त्व किंवा त्यांचा असणारा प्रभाव हा निर्माण होऊ लागलेला होता. त्याचबरोबर जगाच्या पाठीवर युरोपियन युनियन, ब्रिक्स, त्यानंतर G20, सार्क, एशियन अशा अनेक प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली की ज्यामधून जग हे प्रादेशिक वादाकडे वळत चाललेले होते. तर चला तर मग अभ्यासात या प्रकरणातील पहिली घटना शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राज्यांचा उदय. शीतयुद्धाचा शेवट झाला आणि त्यामध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन, बर्लिनची भिंत जमीनदोस्त होणे या ज्या घटना घडल्या त्यातून पूर्व आणि पश्चिम हा जो वाद होता तो वाद जगाच्या पाठीवर संपुष्टात आला. फक्त एवढीच घटना या नवीन जगासाठी कारणीभूत ठरली नाही तर त्यासाठी खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरणाऱ्या आणखी घटना घडल्या की त्यामध्ये युरोपमध्ये नव्या राष्ट्रांचा उदय झाला की ज्यामध्ये मग चेकोस्लोव्हियाचे विघटन होऊन चेक आणि स्लाव गणराज्य असेल किंवा युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन निर्माण झालेले नवीन 7 राज्य असेल. त्याचबरोबर सोव्हिएत रशियाचे झालेले विघटन, सोव्हिएत रशियाच्या विघटनाद्वारे 15 राज्यांची निर्मिती झाली आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घटना या नवीन राज्यांच्या उदयास कारणीभूत ठरली ती म्हणजे स्वशासन हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांची निर्मिती. स्वशासन ही संकल्पना की ज्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी स्पष्ट केलेले होते की कोणत्याही प्रदेशाने किंवा राज्याने आपण कोणत्या शासन व्यवस्थेचा घटक म्हणून राहायचे किंवा आपली कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था असावी याबाबतचा घेतलेला राज्याचा निर्णय म्हणजे स्वयंनिर्णयाचा किंवा स्वशासन हक्क होय. या हक्काला अनुसरून अनेक राज्यांमध्ये आपल्या स्वायत्तेविषयी अधिक स्वायत्तेविषयीचा आग्रह निर्माण होऊ लागला आणि त्यातून नव्या राज्यांची निर्मिती झाली. मग त्यामध्ये पूर्व तिमोर असेल, इरिट्रिया असेल, दक्षिण सुदान असेल या स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. आणि त्याचबरोबर आज देखील आपण पाहू शकतो की सर्बियासारख्या राज्यामध्ये परत नवीन राज्याची, स्वतंत्र राज्याची मागणी होत आहे. मग याला अनुसरून ज्यावेळेला आपण हा नव्या राज्यांच्या उदयाचा जर आपण इतिहास अभ्यासला तर त्यामध्ये आपल्याला आणखी एक घटना कारणीभूत ठरलेली आढळते ती म्हणजे की युरोपमध्ये
क्रांती झाली. 1989च्या दरम्यानमध्ये युरोपमध्ये प्रामुख्याने 2 प्रवाह उदयास आले. त्यातील पहिला प्रवाह म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाचा संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला. म्हणजे स्वयंनिर्णयाच्या तत्वाच्या आधारावर प्रत्येक राज्याने अधिक स्वायत्त असणाऱ्या स्वतंत्र राज्याच्या मागणीस सुरुवात केलेली होती. आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त झाला. अर्थातच सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून जगाच्या पाठीवर अस्तित्वात राहिली. तर अमेरिकेच्या या असणाऱ्या विचारप्रणालीला, मग त्यामध्ये उदारमतवादी लोकशाहीचा सर्वाधिक प्रभाव हा या नवीन राष्ट्राच्या उदयास कारणीभूत ठरलेला आपल्याला लक्षात येतो. आता याची जी कारणे होती ती नेमकी मग कारणे कोणती होती की ज्यामधून या नवीन स्वायत्तेची किंवा प्रत्येक राज्याच्या स्वतंत्र राज्याची स्वातंत्र्याची स्वायत्तेची मागणी झाली. तर त्यात कारणे होती. एक, मध्यमवर्गीयांच्या असणाऱ्या वाढत्या अपेक्षा. मध्यमवर्गीय जो वर्ग होता की ज्याला एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो की सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादाचा स्वीकार करत असताना महासत्ता म्हणून आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी सोव्हिएत रशियाने शेजारील किंवा मित्र राष्ट्रगटातील राज्यांना एवढी आर्थिक मदत केलेली होती की स्थानिक नागरिकांचे असणारे आर्थिक प्रश्न याकडे त्यांची दुर्लक्ष झाले. त्याचबरोबर साम्यवादीच्या विचारसरणीच्या प्रभावामुळे त्या प्रदेशात सोव्हिएत रशिया असो किंवा साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असणारे राज्य असो, त्या प्रत्येक राज्यामध्ये मजूर आणि मध्यमवर्गीय वर्ग हा मात्र आर्थिक दृष्टिकोनातून होरपळला जाऊ लागला होता. श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले होते, तर गरीब हे अधिक किंवा कायमस्वरूपी गरिबीचे जीवन जगत होते. मग अशा वेळेला अधिक स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य या दृष्टिकोनातून देखील मागणी होण्यास सुरुवात झाली. आणि या मागणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती म्हणजे एक, युरोपमधील पूर्व युरोपमध्ये आणि त्यानंतर सोव्हिएत रशियामध्ये. त्याचबरोबर प्रदेशांतर्गत असणाऱ्या ज्या वांशिक अस्मिता होत्या, मग त्याचं उदाहरण आपण अभ्यासू शकतो चेकोस्लाविया, की ज्यामध्ये चेक आणि स्लाव हे जे 2 वंश होते त्या वंशामध्ये आपल्या वंशाविषयी देखील एक अस्मिता, आपलेपणाची भावना निर्माण झाली. आणि या आपलेपणाच्या भावनेमुळे चेकोस्लावियाचे विघटन होऊन चेक आणि स्लाव गणराज्य निर्माण झाले. अर्थातच जगाच्या पाठीवर फक्त सोव्हिएत रशियाचे विघटन झाले म्हणूनच नवीन जगाची निर्मिती झाली अशी नाही, तर त्याचबरोबर युरोप खंडामध्ये अनेक स्वतंत्र राज्यांची झालेली निर्मिती हा देखील जगामध्ये होणाऱ्या बदलांचा एक कारक ठरलेला होता. ह्या कारकांचा अभ्यास करत असताना युरोपचे प्रामुख्याने 4 विभाग होते: पूर्व युरोप, पश्चिम युरोप, दक्षिण युरोप आणि उत्तर युरोप. त्यामध्ये पूर्व युरोप हा जो प्रदेश होता, ज्या प्रदेशावर सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता, की ज्यामध्ये मग चेकोस्लाविया असेल, युगोस्लाविया असेल, यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता. मग या साम्यवादाचा प्रभाव हा 1989च्या कालखंडामध्ये कमी होत चाललेला होता आणि उदारमतवादी लोकशाहीकडे जग आणि राज्य हे अधिक आकर्षित होऊ लागलेले होते. त्यामधून जे विघटन होऊन नवीन राज्यांची निर्मिती झाली, त्यातील पहिले राज्य म्हणजे चेकोस्लाविया आणि त्याचबरोबर युगोस्लाविया आणि त्यानंतर सोव्हिएत रशिया आणि त्यानंतर स्वशासन हक्कावर आधारित असणारे राज्यांची निर्मिती. या दृष्टिकोनातून आपण नव्या राज्यांच्या उदयाचा अभ्यास करू शकतो. त्यातील चेकोस्लावियाचे विघटन का झाले, चेकोस्लोवाकियाचे विघटन होण्याचे कारण ठरले ते म्हणजे चेकोस्लोवाकियाचा असणारा एक इतिहास. साधारणतः हे जे राज्य होते ते राज्य 1918ला 28 ऑक्टोबर 1918ला या राज्याची निर्मिती झाली. हे राज्य की ज्या राज्याच्या सीमा जर आपण पाहिल्या की ज्यामध्ये शेजारील राज्य होते, एक पोलंड, त्यानंतर जर्मनी, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी, हे जे राज्य होते की ज्या राज्यांच्या सीमेमध्ये हे चेकोस्लोवाकिया हे एक छोटेसे राज्य होते. या राज्याची ज्या वेळेला 1918मध्ये 28 ऑक्टोबर 1918ला याची निर्मिती झाली, त्यानंतर दुसरे महायुद्ध झाले. 1939 ते 1945मध्ये दुसरे महायुद्ध झाले आणि जबरदस्तीने या राज्याला जर्मनीमध्ये विलीन करण्यात आले. सोव्हिएत रशियाचा असणारा जो प्रभाव होता त्या प्रभावामधून चेकोस्लोवाकियाला सोव्हिएत रशियाने जर्मनीमध्ये 1939 ते 1945च्या दरम्यान विलीन केले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी करून घेतले. निश्चितच दुसरे महायुद्ध ज्यावेळेला संपले त्यावेळेला रशियाने परत
परत चेकोस्लोव्हाकियाला स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण केले. वारसा करार जो झालेला होता, वारसा करारात 14 मे 1955 रोजी, त्या वारसा करारामध्ये मित्र राष्ट्र गटात सोव्हिएत संघ, पोलंड, पूर्व जर्मनी यासोबत चेकोस्लोव्हाकिया हा देखील सहभागी राज्य होता. चेकोस्लोव्हाकिया हे एक असे राज्य की ज्या राज्यामध्ये 2 वंशाचा अधिक प्रभाव होता, तो म्हणजे चेक आणि दुसरा स्लाव वंशाचा. या वंश आधारित या 2 ज्या वंश अस्मिता ठेवणारा लोकसमूह होता, त्या लोकसमूहाने हा निर्णय घेतला की देशाची 2 स्वतंत्र राज्यामध्ये विभाजन झाले पाहिजे. आणि या निर्णयाद्वारे 1992 मध्ये लोकमताद्वारे, सर्वात महत्त्वाचं आहे, कोणतीही क्रांती नाही झाली, कोणतेही युद्ध नाही झाले, प्रतिकार नव्हती, संघर्ष नव्हता, लोकमताद्वारे देशाची विभाजनाचा निर्णय घेण्यात आला. आणि त्या निर्णयानुसार 31 डिसेंबर 1992ला चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन करण्यात आले. जगाच्या पाठीवर एकमेव असे राज्य आहे चेकोस्लोव्हाकिया की ज्या राज्याचे लोकमताद्वारे शांततेच्या मार्गाने विभाजन करण्यात आले. आणि या विभाजनाद्वारे 1 जानेवारी 1993 रोजी हा प्रदेश म्हणजे चेक गणराज्य आणि त्यानंतर स्लाव गणराज्य अशा 2 गणराज्याची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती करण्यात आली. म्हणजेच जगाच्या पाठीवर ज्या ठिकाणी संघर्ष, शीतयुद्ध, संघर्ष याचा प्रभाव होता, त्याच ठिकाणी पूर्व युरोपमधील असणारा हा जो चेकोस्लोव्हाकिया हा जो राज्य होता, त्या राज्यामध्ये लोकमताद्वारे या राज्याने 2 स्वतंत्र वांशिक अस्मितेला जपत असताना 2 स्वतंत्र राज्य म्हणून चेक गणराज्य आणि स्लोव्हाकिया गणराज्य या 2 गणराज्यांची निर्मिती केली. विद्यार्थ्यांनो, या प्रकरणामध्ये नवीन राष्ट्रांचा उदय म्हणून युगोस्लाव्हियाचे झालेले विघटन आणि त्यातून निर्माण झालेले 7 राज्य, त्याचबरोबर सोव्हिएत रशियाचे विघटन आणि निर्माण झालेले 15 राज्य आणि त्यानंतर स्वशासन हक्कावर आधारित असणाऱ्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून निर्माण झालेले राज्य यांचा आपण पुढील भागामध्ये अभ्यास करू. थोडक्यात या भागात आपण अभ्यासला आहे तो म्हणजे 12वीचा बदललेला अभ्यासक्रम आणि त्यानंतर पहिले प्रकरण शीतयुद्ध 1991 नंतरचे जग की ज्यामध्ये शीतयुद्धाची समाप्ती आणि त्यामुळे निर्माण झालेले 1991 नंतरचे जग हे कोणत्या 5 घटनांनी प्रभावित होते. त्यातील पहिली घटना म्हणजे शीतयुद्धाची समाप्ती आणि नवीन राष्ट्राचा उदय. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत ते म्हणजे युगोस्लाव्हियाचे विघटन आणि त्याचबरोबर सोव्हिएत रशियाचे विघटनाद्वारे कशा प्रकारे नवीन राज्यांचा उदय झाला आणि 1991 नंतरचे जग निर्माण झाले.